अंतराळाकडे पाहताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळे आकर्षण निर्माण होते। विश्व किती विशाल आहे आणि तेथे पोहोचणे किती अवघड आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे। मात्र काही जिद्दी आणि ध्येयवेडे लोक त्या अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाला साकार करतात। अशाच धाडसी व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे भारतीय वंशांची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि 19 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस। चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमधून, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 262 पावर्ड बाय GoPrack.com। सुनीता विल्यम्स यांनी केवळ अमेरिकेच्या नव्हे तर भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे। त्यांचे जीवन हे परिश्रम, शिस्त आणि साहसाचे प्रेरणादायी उदाहरण आहे। त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतल्या ओहायो राज्यात झाला। सुनीता यांनी सुरुवातीला अमेरिकन नौदलात अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली। हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांनी पर्शियन गल्फमध्ये युद्धकाळात धोकादायक मोहिमा पार पाडल्या। नौदलातील या अनुभवामुळे त्यांच्यात धैर्य, जलद निर्णय क्षमता आणि शिस्तबद्ध नेतृत्व गुण विकसित झाले। हाच पाया त्यांच्या पुढील अंतराळ प्रवासासाठी उपयुक्त ठरला। डिसेंबर 2006 मध्ये त्या STS-116 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे गेल्या। या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट स्थानकाचा विस्तार करणे आणि ऊर्जा प्रणाली सुधारणे होते। या मोहिमेत त्यांनी तब्बल 4 वेळा स्पेस वॉक केले आणि एकूण 195 दिवस अंतराळात राहून विक्रम केला। 2012 मध्ये त्या दुसऱ्या मोहिमेसाठी म्हणजेच एक्सपिडिशन 32-33 साठी पुन्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेल्या। यावेळी त्या स्थानकाच्या कमांडर पदावर कार्यरत झाल्या। या मोहिमेचे उद्दिष्ट जैविक, भौतिकशास्त्रीय आणि वैद्यकीय प्रयोग करणे होते। त्यांनी उपग्रह प्रक्षेपण, उपकरणे दुरुस्ती आणि स्थानकाच्या देखभालीचे काम केले। गुरुत्वाकर्षण नसल्याने होणारे परिणाम, हाडांची घनता कमी होणे, स्नायू कमकुवत होणे, व्यायामाशिवाय शरीर अस्वस्थ होणे हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले। हे निरीक्षण पुढील मंगळ मोहिमांसाठी फार उपयुक्त मानले गेले। या 2 मोहिमांतून सुनीता विल्यम्स यांनी एकूण 322 दिवस अंतराळात घालवले। स्पेस वॉक मध्ये त्यांनी जवळजवळ 50 तास काम केले। या महिलांमध्ये विक्रमी आकडा मानला जातो। त्यांच्या तंदुरुस्ती व मानसिक ताकदीमुळे त्या इतर अंतराळवीरांसाठी आदर्श ठरल्या। भारतीय वारसा त्यांना नेहमी प्रेरणा देतो। त्यांनी गुजरातमध्ये आपल्या नातेवाईकांना भेट दिली आणि भारतातील तरुणांना विज्ञान, संशोधन आणि अंतराळ क्षेत्राकडे वळण्याचे आव्हान केले। त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही स्वप्न फार मोठे नसते, फक्त त्यासाठी मेहनत करण्याची तयारी हवी। जून 2024 मध्ये त्या बोईंगच्या स्टार लाइनर कॅप्सूलने ISS कडे रवाना झाल्या। ही मोहीम केवळ 8 दिवसांची चाचणी उड्डाण असणार होती, परंतु कॅप्सूलमध्ये थ्रस्टर आणि हिलियम गळतीच्या समस्या निर्माण झाल्याने त्या आणि अंतराळवीर बॅरी विल्मोअर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्येच अडकून पडले। अपेक्षित 8 दिवसांच्या ऐवजी हा प्रवास तब्बल 286 दिवसांचा ठरला। या काळात त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अनेक प्रयोग पूर्ण केले। जानेवारी 2025 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीतील 9वा स्पेसवॉक केला। या मोहिमेत खराब झालेला अँटेना काढणे व इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाह्य भागाची तपासणी करणे ही कामे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यामुळे त्या विक्रमी महिला अंतराळवीर ठरल्या। शेवटी मार्च 2025 मध्ये त्यांना SpaceX ड्रॅगन कॅप्सूलने सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यात आले। लँडिंग नंतर त्या म्हणाल्या, आम्ही सुरक्षित परतलो, पण संधी मिळाली तर पुन्हा क्षणाचाही विलंब न करता अंतराळात जाऊ। त्यांच्या या शब्दांतून अंतराळविषयीचं अपार प्रेम आणि धैर्य स्पष्ट होते। त्यांनी दाखवून दिले की स्त्रियाही कोणत्याही क्षेत्रात पुरुषांइतकेच नव्हे तर अधिक यश मिळवू शकतात। त्यांचे जीवन म्हणजे मेहनत, ध्येयवेडेपणा आणि यश यांचा संगम आहे। आज जग अंतराळ संशोधनाच्या नव्या पर्वात पुढे चालले आहे। अशा काळात त्यांचे कार्य ही नवी पिढीला मार्गदर्शन करणारी दीपस्तंभासारखी प्रेरणा आहे। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।